मित्रो, अपील करणे म्हणजे आवाहन करणे ही एक प्रकारची गंभीर व तातडीची विनंतीच असते। ही विनंती आपण कोणत्या पद्धतीने करतो? छोट्याशा लिफलेटच्या रूपाने करतो किंवा एखाद्या पोस्टरच्या रूपाने करतो किंवा अपील करणारी विनंती करणारी जाहिरात, या जाहिरातीच्या रूपाने आपण लोकांना आवाहन करत असतो। तर हे अपील कशासाठी करतात? त्याचं कारण म्हणजे आपल्याला डोनेशन किंवा मदत मिळवायची असते किंवा एखादं सामाजिक कार्य करून घ्यायचं असतं किंवा एखाद्या विषयावर जनजागृती करायची असते। मित्रो, अपील करण्यासाठी जे पोस्टर, जी जाहिरात आपण तयार करत असतो ती आपलं लक्ष वेधून घेते, आपलं मन वळवते आणि एखादी गोष्ट आपल्याला करण्यास भाग पाडते। असं का होतं? त्याचं कारण म्हणजे या पोस्टरची किंवा जाहिरातीची विशिष्ट प्रकारची रचना असते, विशिष्ट प्रकारची भाषा असते आणि ही भाषा आपल्याला आकर्षित करते आणि त्यानुसार आपण वागतो। तर नेमकी अशी कोणती भाषा या पोस्टरची, या अपीलची असते जेणेकरून लोक यानुसार वागतात, हेच आपण आता पाहणार आहोत। म्हणजेच पाठाच्या सुरुवातीला आपण अपीलची रचना नेमकी कशी असते ते पाहणार आहोत। चला तर मग पाठाची सुरुवात करूयात। मित्रहो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, जेव्हा परीक्षेमध्ये तुम्ही अपील तयार करता किंवा अपीलिंग ॲडव्हर्टाइज किंवा अपीलिंग पोस्टर तयार करता, त्यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे हे अपील तुम्ही बॉक्समध्ये तयार करायचं आहे। त्यानंतर या अपीलचं टायटल जे असतं ते लक्ष वेधून घेणारं कॅची असलं पाहिजे। त्याचबरोबर अपीलची जी मेन बॉडी असते त्या मेन बॉडीमध्ये तुम्ही लोकांना आवाहन केलं पाहिजे। हे आवाहन कोणत्या पद्धतीने करण्यात येतं? शॉर्ट सिंपल सेंटेन्सेस वापरून किंवा कॅची स्लोगन्स किंवा फ्रेजेस वापरून। त्याचबरोबर या जाहिरातीमध्ये आपण काही सोपी चित्रे काढली पाहिजेत जेणेकरून आपली जाहिरात आकर्षक दिसेल। त्याचबरोबर राईम साधणारी भाषा किंवा शब्दकोटी अशा प्रकारची भाषा यामध्ये असली पाहिजे। जेव्हा आपण अपील करतो ते एखाद्या कार्यक्रमासाठी असतं, त्या कार्यक्रमासाठी एखादे गेस्ट आलेले असतात, तो कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण असतं, त्याची विशिष्ट डेट आणि टाइम असतं। तर अशा प्रकारे हे 4 मुद्दे देखील आपण अपीलमध्ये लिहिले पाहिजेत। कोणते गेस्ट त्या कार्यक्रमाला येणार आहेत, ठिकाण कोणतं आहे, कार्यक्रम कोठे होणार आहे, व्हेन्यू म्हणजे ठिकाण, त्याची तारीख कोणती आहे आणि त्याचा वेळ कोणता आहे, हे 4 मुद्दे देखील आपल्या अपीलमध्ये असायला पाहिजेत। यासोबतच सिग्नेचर लाईन म्हणजे शेवटची एक ओळ, जी आणखी शेवटचा स्ट्रोक असेल अशा प्रकारची महत्त्वाची मोठ्या प्रमाणामध्ये आवाहन करणारी शेवटची सिग्नेचर लाईन देखील अपीलमध्ये असली पाहिजे। अशा प्रकारची रचना अपीलची असली पाहिजे बॉक्समध्ये। त्याचबरोबर त्याचं टायटल, त्याची मेन बॉडी आणि नेमका कार्यक्रम कोणत्या ठिकाणी केव्हा आहे याविषयीची माहिती आणि सिग्नेचर लाईन, अशा प्रकारची रचना आपल्या अपीलची असली पाहिजे। चला आता परीक्षेमध्ये अपीलसाठी कशा प्रकारचा प्रश्न येतो ते आपण पाहूयात। मित्रो, क्वेश्चन नंबर 4D मध्ये ऑर मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न प्रिपेरिंग अन अपील किंवा अपील नावाने असतो आणि यासाठी कशा प्रकारची सूचना असते? युअर कॉलेज हॅज अरेंज्ड अ ब्लड डोनेशन कॅम्प। तुमच्या कॉलेजने एक ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे। राईट अन अपील फॉर द स्टुडंट्स अँड यूथ टू डोनेट ब्लड। आपल्याला अपील तयार करायचं आहे। कशासाठी? मुलांना, विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी त्यांनी ब्लड डोनेट म्हणजे दान करावं, यासाठी आपण अपील तयार करायचं आहे किंवा पोस्टर तयार करायचं आहे। यूज फॉलोइंग पॉइंट्स, आणि हे मुद्दे आपण वापरायचे आहेत। कॅची टायटल, आकर्षित करणारं त्या अपीलचं टायटल, अपीलिंग स्लोगन्स, आवाहन करणारी स्लोगन्स, त्याचबरोबर व्हेन्यू, डेट, टाईम, कोणत्या ठिकाणी कार्यक्रम आहे, कधी आहे, कोणत्या डेटला आहे, त्याचा वेळ काय आहे आणि सिग्नेचर लाईन। अशा प्रकारच्या रचनेमध्ये तुम्ही तरुणांनी, विद्यार्थ्यांनी ब्लड डोनेशन करावं यासाठी करायचं आहे। आणि मित्रहो, यासाठी तुम्हाला 4 मार्क्स आहेत। आता हे 4 मार्क्स कशा प्रकारे तुम्हाला मिळतात म्हणजे त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन आपण पाहूयात।
यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे प्रेझेंटेशन ऑफ कंटेंट. तुम्ही जाहिरात जी तयार करणार आहात परीक्षेमध्ये, ती जाहिरातीप्रमाणे दिसते काय, प्रेझेंटेशन, त्याचं सादरीकरण महत्त्वाचं आहे. म्हणजे जाहिरातीप्रमाणे ती वाटावी, त्यालाच केवळ 2 मार्क आहेत, प्रेझेंटेशनला 2 मार्क आहेत. तर कन्व्हिन्सिंग लँग्वेज, तुमची भाषा ही खात्री देणारी असली पाहिजे, डळमळीत असू नये. फायदा होईल की नाही अशी शंका ही जाहिरात वाचणाऱ्याच्या मनामध्ये तयार होऊ नये. तर एकदम त्यांना वाटायला पाहिजे की आपण जर यामध्ये सहभाग घेतला तर आपला भरपूर फायदा होईल, आपल्याला चांगलं राहील. त्याचबरोबर मोटिवेशनल म्हणजे प्रेरणा देणारी भाषा, संदेश आपल्या अपीलचा असला पाहिजे. प्रत्येक सामाजिक कार्य हे चांगलंच आहे असं सांगणारी जाहिरात, असा सांगणारा मेसेज आपल्या अपीलमधून यायला पाहिजे, त्याला सुद्धा 1 मार्क आहे. अशा प्रकारे तुम्हाला 4 मार्क मिळतील. चला आता आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात. मित्रो, हे उत्तर पाहण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊयात. आपल्याला काय करायचंय, ब्लड डोनेशन कॅम्प आपल्या कॉलेजने अरेंज केलेला आहे. या कॅम्पचं ठिकाण, डेट, टाइम लोकांना सांगायचे आहे आणि तरुणांना आणि विद्यार्थ्यांना आपल्याला आवाहन करायचं आहे, या तुम्ही आणि रक्तदान करा, त्याचा खूप फायदा आहे वगैरे, आणि अशा प्रकारचे पॉईंट वापरायचे आहेत. कॅची टायटल, अपीलिंग स्लोगन्स आणि शेवटी सिग्नेचर लाईन सुद्धा त्यामध्ये असायला पाहिजे. चला आता आपण वळूया याच्या उत्तराकडे. मित्रो, सर्वप्रथम आपण आन्सर असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता हे जरा सिस्टमॅटिक तुम्ही प्रिपेरिंग अँड अपील हे या ठिकाणी सेंटरला तुम्ही घ्या. आपल्याला या ठिकाणी जाहिरात घ्यायची आहे म्हणून आपण थोडं बाजूला घेतलेलं आहे आणि आपली जी जाहिरात किंवा आपलं अपील किंवा आपलं पोस्टर कसं दिसणार आहे, अशा पद्धतीने दिसावं. पहा याची मांडणी कशी केलेली आहे. या ठिकाणी एक चित्र टाकलेलं आहे, या ठिकाणी रक्तदानाचं किंवा रक्त सेव केलेलं चित्र आपण दिलेलं आहे. अशा प्रकारे आपली जाहिरात दिसावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ही जाहिरात अशा प्रकारे बॉक्समध्ये तुम्हाला तयार करायची आहे. चला आता याचा सविस्तर अभ्यास आपण करूया. याच्यामधील शब्द, याची वाक्यरचना याचा अभ्यास आपण आता करूयात. पहा, सर्वप्रथम आपण ही जाहिरात एका बॉक्समध्ये घेतलेली आहे आणि याचं हेडिंग काय आहे, डोनेट ब्लड, डोनेट लाईफ. रक्तदान करा, डोनेट म्हणजे दान करा, आणि अशा प्रकारे तुम्ही जीवनच दान करत आहात असा संदेश, असं आकर्षित करणारं हेडिंग, कॅची टायटल ज्याला आपण म्हणतो, आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता पहा, छोटे छोटे शब्द वापरून आपण वाक्य लिहिलेली आहेत. मेनी अनफॉर्च्युनेट, अनेक दुर्दैवी, अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी. ॲक्सिडेंट व्हिक्टिम्स, ॲक्सिडेंट व्हिक्टिम्स म्हणजे अपघाताचे बळी, व्हिक्टिम्स म्हणजे बळी. त्याचबरोबर पेशंट्स, आजारी लोक. सोल्जर्स आर इन, अशा प्रकारे अपघाताचे बळी, पेशंट्स, सोल्जर्स, त्यांना काय पाहिजे, आर इन नीड ऑफ ब्लड, ते रक्ताच्या शोधात आहेत, त्यांना रक्ताची गरज आहे. असं एकच वाक्य आहे. आपण अशा प्रकारे ते एका एका शब्दाने लिहिलंय. युअर 1 ड्रॉप ऑफ ब्लड कॅन सेव्ह 1 लाईफ. आणि अशा प्रकारे आपलं रक्ताचा एक थेंब, या ठिकाणी पहा एकच ड्रॉप आपण दान करत असताना दाखवलेला आहे. रक्ताचा एक थेंब, एक जीवन, कॅन सेव्ह, सेव्ह म्हणजे वाचविणे, 1 लाईफ, एक जीवन वाचवू शकतं. म्हणजे आपलं रक्त किती महत्वाचं आहे पहा. वी आर फॉर्च्युनेट, आणि खाली सांगितलेलं आहे आपण सुदैवी आहोत. पहा इथे अनफॉर्च्युनेट लिहिलंय, हे लोक दुर्दैवी आहेत, त्यांच्यासोबत वाईट घटना घडलेल्या आहेत, त्यांना रक्ताची गरज आहे, परंतु आपण मात्र सुदैवी आहोत. आपण कशामुळे सुदैवी आहोत ते आपल्याला आता पाहायचं आहे. कशामुळे सुदैवी आहोत, आवर कॉलेज इज गिव्हिंग अस अ चान्स टू, कारण आपलं कॉलेज आपल्याला एक संधी देत आहे. चान्स म्हणजे संधी देत आहे. कशाची संधी देत आहे, डोनेट ब्लड, रक्तदान करण्याची संधी देत आहेत, म्हणून आपण सुदैवी आहोत. त्याचबरोबर टू सर्व मदरलँड, मातृभूमीची सेवा करण्याची संधी आपल्याला आपलं कॉलेज देत आहे, म्हणून आपण सुदैवी आहोत. आता या ठिकाणी किती अपीलिंग भाषा आहे पहा. आता आपण सुदैवी आहोत कारण आपल्याला संधी मिळालेली आहे,
मातृभूमीची सेवा करण्याची, रक्तदान करण्याची. यामुळे आपल्याला रक्तदान करावं असं वाटतं, अशा प्रकारची भाषा आपण इथे वापरलेली आहे. बाय डोनेटिंग ब्लड वी विल नॉट लूज एनिथिंग बट, रक्तदान करून आपण काहीच गमावणार नाहीत. लूज म्हणजे गमावणे, काहीच गमावणार नाहीत, परंतु फायदा मात्र आपल्याला भरपूर होईल. बट गेन मेनी थिंग्स, अनेक गोष्टी आपल्याला मिळतील. आपल्याला काय काय मिळेल? सेन्स ऑफ फुलफिलमेंट, आपल्याला पूर्णत्वाची जाणीव होईल, आपल्याला समाधान वाटेल. फील फ्रेश, आपल्याला ताजंतवानं वाटेल. गेन ब्लड सून, त्याचबरोबर दिलेलं रक्त लगेच आपण मिळवणार आहोत, म्हणून आपलं काहीच नुकसान होणार नाही, तर फायदे मात्र अशा प्रकारचे 3 फायदे आपले होतील. अशा प्रकारे अपील ही जाहिरात करते. आणि आता या जाहिरातीचं ठिकाण, व्हेन्यू म्हणजे ठिकाण दिलेलं आहे. काय ठिकाण आहे? LBS कॉलेज फंक्शन हॉल. LBS कॉलेजच्या फंक्शन हॉल मध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आणि कधी होणार आहे? 22 फेब्रुवारी 2024, 22 फेब्रुवारी 2024. मित्रो, तुमच्या परीक्षेची डेट तुम्ही या ठिकाणी लिहा. जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल, इंग्रजीचा पेपर द्याल, ती डेट तुम्ही या ठिकाणी लिहा. त्याचबरोबर टाइम दिलेला आहे, वेळ 8 वाजल्यापासून पुढे तुम्ही रक्तदान करण्यासाठी येऊ शकता. आणि कन्क्लुडिंग लाईन या ठिकाणी आपण घेतलेली आहे, कम वन कम ऑल. तुम्ही एकटे येऊ नका, आपल्या मित्रांना सुद्धा घेऊन या, सर्वजण या. अशा प्रकारे ही जाहिरात अपील करते. आणि पहा, आपण बॉक्सने या जाहिरातीचा शेवट केलेला आहे, बॉक्स क्लोज केलेला आहे. अशा प्रकारे मित्र हो, आपण अपीलिंग ॲडव्हर्टाइजमेंट किंवा अपीलिंग पोस्टर किंवा अपील तयार केलेला आहे. आता अशाच प्रकारचा अपील तुम्हाला देखील तयार करायचा आहे. त्यासाठी प्रश्न आहे, पहा, क्वेश्चन 4A और 3 मधला, प्रिपेअर अन अपील इन ऑर्डर टू ॲडव्हर्टाइज फॉर अ लाफ्टर क्लब. तुम्हाला लाफ्टर क्लबची जाहिरात करण्यासाठी एक अपील तयार करायचं आहे. यू कॅन यूज द फॉलोइंग पॉइंट्स. खालील पॉइंट्स देखील तुम्ही वापरू शकता. कॅची टायटल, मेन बॉडी म्हणजे अपील, स्लोगन्स, फ्रेजेस, पिक्चर्स, व्हेन्यू, ठिकाण, वेळ आणि सिग्नेचर लाईन. अशा प्रकारचे हे पॉइंट वापरून तुम्ही स्वतः घेतलेल्या माहितीच्या आधारे, जे तुम्ही शिकलात त्याच्या आधारे अपील तयार करा. काही अडचणी आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकच्या रूपाने PDF डॉक्युमेंटची लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्या ठिकाणी अवघड शब्दाचे अर्थ देखील दिलेले असतील. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याचं उत्तर तुमच्या उत्तराशी मॅच करून पाहू शकता. मित्रो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी दिलेले रायटिंग स्किलवरील हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.